तिकडे लातूरमध्ये पीक विम्याचा घोटाळा झालाय। बीडच्या शेतकऱ्यांनी लातूरच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर डल्ला मारला। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। लातूरच्या पीक विम्यावर बीडच्या शेतकऱ्यांचा डल्ला। बोगस पीक विमा रॅकेटचा सरकारी तिजोरीवर डल्ला। लातूरचे शेतकरी पीक विम्यापासून वंचित। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण आणि बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली। या पीक विमा योजनेत घोटाळा होत असल्याचं समोर येतंय। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडीच्या शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरला, पण या योजनेतून त्यांच्या पदरी 1ही रुपया पडला नाही। या उलट त्यांच्या जमिनीवर दुसऱ्याच कोणीतरी पीक विम्याचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। यामुळे लातूरच्या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला। तर सरकारनं लवकरात लवकर आमचा पीक विमा आम्हाला मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। 3 वर्षापासून आम्हाला विमा नाही। 3 वर्ष झाला हे कृषी मंत्री धनंजय मुंडेच आहेत, मग त्यांच्याच हा वेळचा कारभार आहे। 3 वर्षांना आम्हाला विमा कसलाच आलेला नाही। आमच्या जमिनीवर जर एखादा बाहेरचा माणूस येऊन विमा भरतोय आणि विमा उचलतोय, गेली 3 वर्ष झालं आम्हाला कुठलाही 3-4 वर्षांना कधी विमा आम्हाला आलेला नाही। मग 3-4 वर्षांना आमच्या नावाची विमे हेच लोक भरत आहेत का? आंधळे ओम गौतम ह्या व्यक्तीने 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणच्या तालुक्यातील गावामध्ये विमा भरलाय। दुसरं उदाहरण बघितलं भाग्यश्री गीते नावचं, तर त्या व्यक्तीने पण 7 ते 8 ठिकाणी विमा भरला असून त्याच्यामध्ये त्यांनी पण बँक ऑफ महाराष्ट्र परळी वैजनाथ बँक शाखेचं अकाउंट डिटेल जोडलेले आहेत। बोगस पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे आंधळे ओम गौतम, राहणार परळी धर्मापुरी बीड। महाराष्ट्र ग्रामीण बँक धर्मापुरी शाखा इथं त्यांचं बँक अकाउंट आहे आणि त्यांच्या नावे अहमदनगरमधील गोंधवणी, जालन्यातील आंबेगाव, हिंगोलीमधील वागदरा, नांदेडमधील आसोली तांडा, गोपी तांडा, सिंगारवाडी, पाकी तांडा, धर्माबाद या ठिकाणी बोगस पीक विमा भरण्यात आलाय। बोगस पीक विमा भरणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे भाग्यश्री दिनकर गीते, राहणार परळी वैजनाथ बीड। बँक ऑफ महाराष्ट्र परळी वैजनाथ शाखा इथं त्यांचं बँक अकाउंट आहे, पण त्यांनी लातूरमधील काळेवाडी, नांदेडमधील बलियाबाद, जालन्यातील भोकरदन, नांदेडमधील देवठाणा तांडा, जालन्यातील धनगरवाडी, हिंगोलीतील वसमत या ठिकाणी बोगस पीक विमा भरलाय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता बोगसगिरीनं पीक विम्याचा लाभ घेण्यात आला। यामध्ये कृषी विभाग आणि इन्शुरन्स कंपनीच्या उदासीन धोरणातून शेतकऱ्यांची मात्र घोर फसवणूक होताना दिसतीये। पीक विमा योजनेतील अर्ज भरताना काटेकोरपणे योजनेची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक होणार नाही असं मत सीएससी सेंटर चालकांनी व्यक्त केलंय। किती सीएससी ऍक्टिव्ह आहेत, ऍक्च्युअली त्या स्थानावर आहेत का? तर नसली ज्या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड आहे त्या सीएससी चालकाचं, तिथं तो काम करतो का? म्हणजे जिथं तो, कारण तो रिस्पॉन्सिबल असतो ना, जिथं त्याचं आधार कार्ड आहे तिथं ऍक्टिव्ह जर असेल सीएससी, तर कोणतीही घटना झाली तर त्याच्यावर आपण प्रत्यक्षात त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो। 1 रुपयात पीक विमा योजनेसाठी बीडच्या परळी इथल्या शेतकऱ्यांनी मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्यासाठी अर्ज केल्याचं भयाण वास्तव समोर आलंय। एका व्यक्तीनं 10 ते 20 ठिकाणी पीक विम्यासाठी अर्ज भरलाय। 1 रुपयात भरलेल्या पीक विम्यापोटी त्यांना 2 ते 2.5 लाख रुपये मंजूर झाल्याचंही समोर आलंय। लातूर, नांदेड, हिंगोली, जालना इथं अनेक शेतजमिनींवर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं उघडकीस आलंय। यातून 2000 ते 2500 कोटींचा गैरप्रकार झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सरकारनं दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। 150 ते 200 लोकांची यादीच माझ्या समोर आहे। 200 लोकांचा हक्काचा विमा 10 ते 15 लोकांनी भरलाय आणि ही रक्कम जवळपास एका शेतकऱ्याप्रती आपण साधारणतः 2 ते 2.5 लाख जरी पकडली तर हा घोटाळा कमीत कमी 2000 ते 2500 कोटीचा असण्याची शक्यता नाकारता येते। राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यातल्या शेतजमिनीवर पीक विमा भरल्याचं वास्तव समोर आलंय। झालेला हा प्रकार लक्षात घेता सरकार यावर काय कारवाई करणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।